एक्सेल मध्ये हजारो रो असतील आणि त्यातील स्पेसिफिक डेटा जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपण फिल्टर हे ऑप्शन वापरतो. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये फिल्टर हे ऑप्शन पाहूया. इथे मी काही नावं लिहून घेतलेली आहेत. ब्रांच आहे, त्याच्यासमोर त्याची सॅलरी आहे. राज हा मुंबई ब्रांच मध्ये काम करतो, त्याची सॅलरी 10,000 आहे. समीर चेन्नई मध्ये करतो, त्याची सॅलरी 15,000 आहे. संजय कोलकाता ब्रांच सॅलरी 12,000. अक्षय दिल्ली ब्रांच सॅलरी 10,000. आता परत आली आहे पौर्णिमा, जी मुंबई ब्रांच मध्ये काम करते आणि तिची सॅलरी आहे 15,000. असंच खाली रजत पण एक आहे, जो मुंबईमध्ये काम करतो, सॅलरी आहे 1,500. असा हा खूप मोठा डेटा दिलेला असतो. त्यावेळी आपल्याला फक्त मुंबईचं जर कॅल्क्युलेशन करायचं असेल, मुंबई ब्रांच मध्ये किती एम्प्लॉई आहे, त्यांची किती सॅलरी आहे, तर आपण त्यासाठी फिल्टर हे ऑप्शन वापरतो. चला तर मग पाहूया फिल्टर हे ऑप्शन. फिल्टर हे ऑप्शन डेटा टॅब फिल्टर हे ऑप्शन आहे. सॉर्टच्या बाजूला फिल्टर हे ऑप्शन आहे. मी गेल्या वेळेचाच व्हिडिओ सॉर्ट म्हणून बनवला होता, तो तुम्ही पाहिला असेल, आवडला असेल तर सबस्क्राईब करा. तर फिल्टर हे ऑप्शन आज आपण शिकूया. हे बघा, इथे आता आपल्याला जो डेटा पाहिजे आहे तो सिलेक्ट करून ठेवूया. डेटा टॅब मध्ये फिल्टर वरती क्लिक केले. इथे आता तुम्हाला दिसत असेल जी हेडिंग आहे तिथे हा ट्रायंगल आलेला आहे. स्क्वेअर मध्ये ट्रायंगल दिसत आहे, स्क्वेअर मध्ये ट्रायंगल, स्क्वेअर मध्ये ट्रायंगल. नेम मध्ये जर आपण फिल्टर लावला तर तुम्ही इथे खाली बघितलं तर ही लिस्ट आलेली आहे टेक्स्ट फिल्टरची. इथे प्रत्येकाची नावं आहेत, अक्षय, अनु, जे कोण नावं आहेत ती सगळी आलेली आहेत नावं इथे. तसेच ब्रांच मध्ये ह्या 4 ब्रांच इथे आलेले आहेत. सॅलरी, जी काही सॅलरी आहे ती इथे अपडेट झालेली आहे. आता आपल्याला फक्त मुंबई ब्रांच जर काढायचं आहे, त्यामध्ये किती माणसं आहेत, किती सॅलरी आहे, हे जर आपल्याला फिल्टर करून काढायचं आहे तर आपण ब्रांच मध्ये जाऊ. इथे जो ट्रायंगल आहे त्याला आपण क्लिक करायचं आहे. त्यावेळी इथे मुंबई म्हणून आपल्याला दिसतंय. सिलेक्ट ऑल मध्ये जाऊन सगळ्यांना अनसिलेक्ट करायचं आहे, फक्त मुंबईला सिलेक्ट करायचं आहे, ओके करायचं आहे. हे बघा, मुंबई ब्रांच मध्ये एवढी लोक काम करतायत. राज, पौर्णिमा, रजत, ही 3 लोक मुंबईमध्ये काम करतायत. त्यांची सॅलरी 26,500 आहे. म्हणजे मुंबईसाठी त्या कंपनीला 26,500 पे करायला. इथे मी एक कॉलम दिलाय, ब्लँक कॉलम ठेवलाय. तुम्ही इथे जाणून बुजूनच ठेवलाय, तर मला दाखवायचंय. आता हे मी सगळं अनसिलेक्ट करते, जसं होतं तसंच सिलेक्ट ऑन करून. आता आपल्याला जर ब्लँक कॉलम असतील म्हणजे आपल्याला त्या लोकांची नावं माहिती नसतील, तसे आपल्याला जर सिलेक्ट करायचे असेल तर ह्या सिलेक्ट ऑल मध्ये जाऊन किंवा आपण एक शॉर्टकट वापरू शकतो. इथे बी म्हणून टाईप केल्यावरती ब्लँक येऊ शकतो. ब्लँक याचं नाव नाही माहिती आपल्याला, पण हा मुंबईमध्ये काम करतोय, सॅलरी त्याची 1,000 आहे. असे आपण ब्लँक वाले रो देखील इथून फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट ब्रांच बघू. समजा आपल्याला चेन्नई ब्रांच काढायचंय तर इथे शॉर्टकट कीने आपण काही करू शकतो. सिलेक्ट ऑल हे अनसिलेक्ट न करता फक्त इथे चेन्नई म्हणून टाईप करा. हे बघ, चेन्नई मध्ये एवढी लोक आहेत, त्यांची सॅलरी एवढी आहे. ठीक आहे, हा डेटा आपल्याला मिळाला. तसेच दिल्लीमध्ये जर आपल्याला पाहिजे असेल, बघू शकतो दिल्लीमध्ये एवढी लोक, त्यांना एवढी सॅलरी जाते आहे 73,000. नंतर आता कोलकातामध्ये एवढी 3 लोकच काम करत आहेत, त्यांची सॅलरी आहे 26,000. ठीक आहे, असे आपण फाइंड आउट करू शकतो. आता सॅलरी नंबर वाईज सुद्धा हे फिल्टर आहे. इथे नेम वाईज, समजा नेम मध्ये आपल्याला निशांतची सॅलरी शोधायची आहे, तर निशांतला क्लिक केलं तर निशांत हा चेन्नई ब्रांच मध्ये काम करतोय, त्याची सॅलरी 5,500 आहे. आता नंबर वाईज हे झालं अल्फाबेटिकल. आता मी तुम्हाला नंबर वाईज फिल्टर कसं करायचं ते सांगत आहे. इथे जर ज्यावेळी तुम्ही या ट्रायंगलवरती क्लिक करता त्यावेळी इथे नंबर फिल्टर म्हणून येते. नंबर फिल्टर मध्ये बघा काय काय आहे ऑप्शन. इक्वल, डज नॉट इक्वल, ग्रेटर दॅन और इक्वल टू, लेस दॅन और इक्वल टू, बिटवीन, टॉप 10, अबोव ऍव्हरेज, बिलो ऍव्हरेज आणि कस्टम फिल्टर.
हे जे कस्टम फिल्टर आहे त्याच्यामध्ये हे जे सगळे आपण ऑप्शन बघितले आता, इक्वल टू, डज नॉट इक्वल टू, ग्रेटर दॅन, लेस दॅन, हे सगळे ऑप्शन त्या कस्टम फिल्टर मध्ये इन्क्लूड आहेत. ठीक आहे, चला तर मग आपण शिकूया इथे नंबर फिल्टर कसं करायचंय. ते सॅलरीच्या ट्रायंगल वरती आपण क्लिक केलं, नंबर फिल्टर. समजा मला सॅलरी पाहिजे आहे इक्वल टू, म्हणजे ज्यांची सॅलरी 10,000 आहे असे किती लोक आहेत ते मला फाइंड आउट करायचं. तर मी इथे इक्वल टू वरती क्लिक केलेलं आहे. हे बघा, इथे जर आपण ट्रायंगलच्या इथे क्लिक केलं तर इक्वल टू, डज नॉट इक्वल टू, ग्रेटर दॅन, लेस दॅन, हे सगळे ऑप्शन येतात. इक्वल टू 10,000 ज्यांची सॅलरी आहे ती लोक मला पाहिजे. तर हे बघा, 10,000 इथे मी टाईप केलंय, ओके केलं. 10,000ची एकच सॅलरी आहे ज्याचं नाव नाही. 1,000ची सॅलरी, सॉरी, मी इथे 1,000 टाईप केलंय. इक्वल टू 10,000. बघा, 10,000 मध्ये 3 लोक काम करते, मुंबई, दिल्ली, कोलकाता ब्रांच, आणि या तिघांची सॅलरी 10,000 आहे. ठीक आहे, नंबर फिल्टर मध्ये जाऊन अजून आपण एक आता मी तुम्हाला दाखवते, लेस दॅन. त्याची लेस दॅन सॅलरी आहे 5,000. अशी मला लोक पाहिजे, तरी ते इज लेस दॅन 5,000 केलेलं आहे. ओके करायचं. एवढ्या लोकांची सॅलरी लेस दॅन 5,000 आहे. आपण त्याला काहीतरी नाव देऊया. मुंबई मध्ये जो सुद्धा ब्लँक ठेवलाय त्याला काय नाव देऊया, आकाश. ठीक आहे, आता झालं, हे लेस दॅन झालं. आता बिटवीन, ज्याची सॅलरी 5,000 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. मला बिटवीन पाहिजे, तर मी इथे बिटवीन, वेअर इज बिटवीन, याच्यात बिटवीन हे ऑप्शन नाहीये. तर आपण सॅलरी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 5,000, ज्याची सॅलरी 5,000 पेक्षा जास्त किंवा 5,000 आहे, अँड लेस दॅन ऑर इक्वल टू, आणि ज्याची सॅलरी लेस दॅन म्हणजे 10,000 किंवा त्यापेक्षा कमी आहे. 10,000 नको, इथे 15,000 किंवा त्यापेक्षा कमी आहे असे किती लोक आहेत ते तर फाइंड आउट. हे बघा, एवढ्या लोकांची सॅलरी 5,000 किंवा 5,000 पेक्षा जास्त आणि 10,000 पेक्षा 15,000 पेक्षा कमी आहे अशी लोक आहेत. ठीक आहे, अशा प्रकारे आपण फिल्टर हे ऑप्शन वापरू शकतो. बिटवीन मध्ये हे आलेलं आहे. हे आता अबोव्ह ऍव्हरेज किंवा टॉप 10 दाखवते तुम्हाला. टॉप 10, तर हे टॉप 10 लोकांचं फिल्टर आहे. हे ज्यांची सॅलरी टॉप 10 आहे, म्हणजे आता इथे जास्तीत जास्त मला वाटतं 15,000 पर्यंतच दिलेली आहे सॅलरी. तर जे टॉप मध्ये आहे, ज्यांची म्हणजे मोठी अमाऊंट आहे, ती आपण इथे टॉप 10 आयटम आपण इथे सिलेक्ट करू शकतो. 11, 12 जे आपल्याला वाटतात तसे आपण सिलेक्ट करू शकतो. जेवढे पाहिजेत तेवढे आपण सिलेक्ट करूया. टॉप 10 एवढ्या सॅलरी. ठीक आहे, आज मी तुम्हाला एक अजून एक टिप शिकवणार आहे, ऍव्हरेज, अबोव्ह ऍव्हरेज, बिलो ऍव्हरेज. ऍव्हरेज कसं काढतात माहिती आहे का तुम्हाला? हे बघा, अबोव्ह ऍव्हरेज. आता ह्या ज्या एवढ्या सॅलरी आहेत त्याचं ऍव्हरेज कसं निघालंय, सगळ्यांना आपण सिलेक्ट केलं आहे. इथे खाली बघा ऍव्हरेज आलेलं आहे 12,230. ठीक आहे, 13 काउंट आहे, 1,59,000. म्हणजे सम आहे ह्याचं 1,59,000 डिवाइड बाय 13 केलं आपण तर 12,000 एवढा ऍव्हरेज येतो. तर आपण इथे अबोव्ह ऍव्हरेज काढू शकतो. नंबर फिल्टर वरती जाऊन अबोव्ह ऍव्हरेज, अबोव्ह ऍव्हरेज म्हणजे 12,230 च्या अबोव्ह जे लोक आहेत, अबोव्ह ऍव्हरेज केल्यावरती 12,230 च्या वरती जे आहेत ते ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट झालेले आहेत. नंबर फिल्टर मध्ये जाऊन बिलो ऍव्हरेज म्हणजे 12,230 च्या बिलो, हे बघा. ठीक आहे, अशा प्रकारे आपण नंबर फिल्टर वापरू शकतो. आणि कस्टम फिल्टर मध्ये गेलात तुम्ही, शेवटचं हे जे आहे कस्टम फिल्टर, इथे सगळे ऑप्शन अवेलेबल आहे जे मी आता तुम्हाला शिकवलं. ठीक आहे, ह्याची तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला हे चांगल्या प्रकारे समजू शकेल. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा
आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.